श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे स्वामी प्रकट दिन. आपल्या स्वामी माऊलींचा प्रकटण्याचा दिवस आहे आज. तर आजचा दिवस खूप शुभ आहे मित्रांनो. जसंच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटीशी सेवा सांगितली स्वामींची. ज्यांना करायची असेल, ज्यांच्या मनात इच्छा असेल की आपल्याकडनं पण थोडीफार सेवा घडावी स्वामींची, त्यांनी तसे मी सांगितल्याप्रमाणे आपल्या जसं तुमच्याकडे वेळ अवेलेबल असेल त्या हिशोबाने तुम्ही तशी सेवा करू शकता मित्रांनो, आणि स्वामी सेवेचा आनंद आणि सुख घेऊ शकता. तर मित्रांनो, आज थोडीशी माहिती देते मी की स्वामी कोण होते, स्वामी कोण होते, कुठून आले, हे आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. आजचा दिवस खूप छान आहे, स्वामी प्रकट दिन आहे, म्हणून मी आज हा विषय निवडला की आपण थोडंसं बोलूया. स्वामी कुठून आले, स्वामी कोण होते. तर बघा, गुरुदेव दत्त अवधूत चिंतन हे आपलं वाक्य आहे. गुरुदेव दत्त, स्वामी म्हणजे साक्षात दत्त. आपली स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्त गुरूंचा अवतार आहे. दत्तगुरू कोण? आता दत्तगुरू कोण याची ओळख मी द्यायला लागेल याची गरज नाही. गुरुदेव दत्तांना आपण सगळे ओळखतो, सगळे पूजतो, त्यांना पूर्ण विश्व त्यांना पूजतं. पण तरीसुद्धा छोटीशी माहिती देते. दत्तगुरू हे अत्री ऋषी आणि अनुसया माता यांचे ते पुत्र होते. अत्री ऋषी आणि अनुसया माता यांचे पुत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त. आणि दत्तगुरूंचा स्वामी, आपली स्वामी माऊली हे गुरुदेव दत्तांचे तिसरे अवतार आहे. तर तिसरे अवतार स्वामी माऊली म्हणजे या आधीचे दोन अवतार कोणते? तर साक्षात दत्तगुरू, त्याच्यानंतर दत्तगुरूंनी घेतलेला पहिला अवतार मानव रूपामध्ये, दत्तगुरूंनी मानव रूपामध्ये घेतलेला पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. नाव आपण ऐकून आहात. बघा, आपलं श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण हे गाण्यांमध्ये ऐकलं, मंत्रांमध्ये ऐकलं. हेच ते वल्लभ, हेच ते श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, हेच ते जे गुरुदेव दत्तांचे प्रथम अवतार आहेत मनुष्य रूपामध्ये. आणि दुसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती हे आपल्या गुरुदेव दत्तांचे दुसरे अवतार आहे. आणि तिसरे अवतार म्हणजे आपले स्वामी माऊली. तर अशा प्रकारे आपल्या गुरुदेव दत्तांचा हा स्वामी अवतार हा मनुष्य रूपामध्ये पृथ्वी तलावरती तिसरा अवतार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी आपण बघा, ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं असेल ते स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करू शकता. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल ते गुरुचरित्राचं पारायण करू शकता. गुरुचरित्र पण गुरुचरित्र हा सुद्धा मोठा ग्रंथ आहे, दत्तगुरूंचा ग्रंथ आहे. आणि तो दत्तगुरूंचा गुरुचरित्र हा ग्रंथ हा चौथा वेद मानला जातो मित्रांनो. पाचवा गुरुदेव दत्तांचा गुरुचरित्र हा ग्रंथ हा पाचवा वेद आहे मित्रांनो. अतिशय प्रभावी सेवा घडते आपल्याकडनं जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो. तर माझी पण खूप दिवसाची इच्छा होती, म्हणजे मी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दरवर्षी करते स्वामींचं पारायण. आणि असंही कसं आहे, विशेष दिवस असला ना तर माणूस आवर्जून वेळ काढतं, पूर्ण काय बोलता इच्छेने आणि जोशमध्ये आपण तयारीत असतो. म्हणजे माझी पण खूप दिवसाची इच्छा होती की स्वामींचं मला पारायण करायचं आहे. तर आज मी पण करणार आहे, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण मी करणार आहे. तर बघा, थोडक्यात सांगते मी की पारायण 1 दिवसाचं पारायण आहे. आणि मी ते कसं करणार आहे, मी काय आपल्याला पैकी कोणालाही करायचं असलं तर या पद्धतीने करा, जर तुम्हाला सेवा करायची असेल तर. तसं मी तुम्हाला पारायणाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण मी थोडक्यात सांगते की 1 दिवसाचं पारायण आपण कशाप्रकारे करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन आपण करणार आहोत.
आणि नवरात्री चालू आहे त्यामुळे आपलं घर शुद्ध पवित्र तर आहेच आहे, तरीसुद्धा आपण थोडंसं गोमित्र घरामध्ये शिंपडून आपलं घर शुद्ध करायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पारायण करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. थोडीशी हळदीचा थोडासा लेप करायचा आहे. आणि जिथे आपल्याला बघा ज्यांना पाट मांडून पारायण करायचं आहे ते पाट मांडून करू शकता. ज्यांना मंदिरामध्ये ज्यांचे ठेवलेले आहे माऊलीची मूर्ती तिथेही करू शकता, असं काहीच नाही. पण मी पाट मांडून करणार आहे. तर जिथे मी पाट मांडणार आहे तिथे मी सर्वात पहिले हळदीने थोडंसं सारवून घेणार आहे. आता आपल्याकडे इथे शेण तर नाही आहे सारवायला आणि इथे गेरूसुद्धा अवेलेबल नाही आहे, म्हणून मी दरवेळी हळदीचाच वापर करते. तर हळदीने थोडंसं मी सारवून घेणार आहे पाट मांडायच्या आधी. आणि त्याच्यावरती थोडीशी मी रांगोळी काढणार आहे छोटीशी. आणि वरती आपल्याला मांडायचा आहे पाट मांडल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कोरा कपडा कोणत्याही रंगाचा घ्या, काही नाही, काळा सोडून कोणत्याही रंगाचा घ्या चालेल, कपडा टाकायचा आहे. आणि आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, तो फोटो आपण पाटावरती ठेवणार आहे. फोटो आणि मूर्ती दोन्ही असेल तर छानच आहे, पण ज्यांच्याकडे नसेल, दोघांपैकी एक असेल, तर त्यांनी दोघांपैकी एक कोणतंही ठेवू शकता पाटावरती. तर पाटावरती आपण फोटो ठेवून घेणार आहोत. आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला तिथे ठेवायची आहे पाटावरती. गणपती बाप्पाची धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करायची आहे. आणि धूप दीप अगरबत्ती दाखवल्यानंतर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, तर त्यांना आपल्याला ही प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझी आजची ही जी सेवा आहे ही निर्विघ्नपणे पार पाडा. यासाठीच आपण सगळ्यात पहिले गणपतीचं पूजन करतो की जे काही काम मी हातात घेतले ते निर्विघ्नपणे पार पाडा. आणि त्याच्याचमुळे आपल्याला सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला पूजायचं असतं. तर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर काय करणार मित्रांनो, आपण बघा आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे. तर बघा साधारणतः आपण पहिले पाण्याने अभिषेक घालतो, नंतर पंचामृताने अभिषेक घालतो. पण ज्यांच्याकडे नसेल व्यवस्था पंचामृताची किंवा दूध दही मध या सगळ्या गोष्टी नसतील, ते सिंपल आपल्या घरामध्ये पाणी तर असतंच, पाण्याने आपण स्वामींचा अभिषेक घालून घ्यायचा. ज्यांच्याकडे इतर वस्तू आहेत अवेलेबल त्यांनी पहिले पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा, त्यानंतर मधाने अभिषेक घालायचा, त्यानंतर दही असेल तर दह्याने अभिषेक घालायचा. आणि हा सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक घालायचा, म्हणजे मूर्ती आपली स्वच्छ होऊन जाणार. मूर्ती स्वच्छ झाल्याच्यानंतर मूर्ती आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यांना पाटावरती विराजमान करायचं आहे माऊलीला. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत 1 दिवसाच्या पारायणाचा संकल्प. पाटावरती माऊली विराजमान झाले, गणेश पूजन ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण संकल्प करणार आहोत. संकल्प कसा करायचा तो मी थोडक्यात माहिती मी दिली होती तुम्हाला, तरी पण पुन्हा एकदा मी सांगते. हातामध्ये उजव्या हातात आपल्याला एक फूल घ्यायचं आहे, अक्षत घ्यायचे आहेत आणि पाणी घ्यायचं आहे थोडंसं. आणि त्या असं उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला माऊलींसमोर बसून आपलं नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे आणि माऊलींना बोलायचं आहे की माऊली मी आज तुमचं 1 दिवसाचं पारायण मला करायचं आहे, करण्याची इच्छा माझी आहे, मी सुरुवात करतो आहे, ही सेवा माझ्याकडनं पूर्ण तुम्ही करून घ्या. हा आपला संकल्प आहे. हा आपण संकल्प केला आणि असे बोलून ते जे काही आपल्या हातामध्ये अक्षत आणि फूल घेतलं होतं ते आपल्याला तामणामध्ये सोडायचं. आणि त्यानंतर बघा नारळ आणि खडीसाखर संकल्पयुक्त सेवेमध्ये सर्वात पहिले, आता जसं बघा जर का संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर 1 दिवस पहिलेच आपल्याला केंद्रामध्ये स्वामींसमोर जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवून यायला लागतं आणि स्वामींना मुद्रा करून स्वामींना सांगायचं असतं की माऊली मला ही सेवा करायची, ही सेवा माझी तुम्ही पूर्ण करून घ्या. पण वेळ नसल्यामुळे कोणाच्या जवळपास केंद्र नसल्यामुळे तुम्ही आज पाटावरती आपल्या नारळ आणि खडीसाखर ठेवून माऊलींना आपण ही प्रार्थना करायची आहे की माऊली माझी ही 1 दिवसाच्या पारायणाचा संकल्प मी करत आहे आणि ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या.
खडीसाखर नारळ ठेवल्यानंतर स्वामींची जी धूपदीप अगरबत्ती दाखवून आपण पूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या पारायणाला सुरुवात करणार आहोत. तर एक दिवसीय पारायण आहे आपलं. ते पारायणाचा वेळ आपल्याला असा निवडायचा आहे मित्रांनो की दिवसाचे जे 12 ते 1 हा टाईम आहे. या टायमामध्ये आपण पारायण करू शकत नाही, कारण की 12 ते 1 हा टाईम जो आहे आपल्या गुरुदेव दत्तांचा माऊलींचा पृथ्वीवरती येण्याचा भिक्षा मागण्याचा वेळ आहे. दत्तगुरूंचा भिक्षा मागण्याचा वेळ असतो तो 12 ते 1. तर या पिरियडमध्ये प्रयत्न लक्षात ठेवायचे आहे की 12 ते 1 यामध्ये आपली सेवा थांबलेली असली पाहिजे. 1 वाजेच्या नंतर आपण सेवा करू शकतो किंवा 1 वाजेच्या आधी आपण सेवा करू शकतो. तर एक दिवसीय पारायण म्हणजे आपल्याला एका बैठकीमध्येच 21 अध्याय करायचे असतात. पारायणाला बसल्यानंतर उठायचं नाही. एक दिवस आपण इतकं तर करू शकतो. जे काही आपले कामं असतील, आपल्या घरात कोणी असेल तर त्यांना आपण बोलू शकतो की मी 21 पाठ झाल्याशिवाय उठणार नाही, थोडं काय असेल तर तुम्ही सांभाळून घ्या. तर काही नाही, जास्त नाही, 2 खूप झालं तर नेहमीचे आपले वाचणारे असले तर 1.5-2 तासामध्ये होऊन जातं. आणि जर कोणी पहिल्यांदा करत असलं तर थोडा वेळ लागू शकतो. पण एक दिवस करून घेऊया ना ॲडजस्ट. दररोज कामं असतात, दररोजच सगळं असतं, पण पारायणाची सेवा म्हणजे आपल्याकडनं खूप मोठी सेवा घडणार आहे मित्रांनो. खूप म्हणजे अतिशय खूप मोठी सेवा घडणार आहे पारायणाची. त्यात आपण एकच दिवसाचं पारायण करतो आहे तर आपण एक दिवस थोडं ॲडजस्ट करून घेऊ. आणि 21 पाठ झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. प्रसाद स्वामींना भोग लावायचा आहे, जो काही आपला भोग असणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की स्वामींना आपलं जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो किंवा गुरुवार असतो, स्वामींना कांदा लसूण हे स्वामींच्या सेवेमध्ये चालत नाही. जेव्हा तुम्ही विशेष सेवा करतात त्यामध्ये आपल्याला बिना कांदा लसूणचे पदार्थांचा आपल्याला भोग लावायचा असतो. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा त्या दिवशी कांदा लसूण नसलेलेच पदार्थ बनले पाहिजे आणि आपण सुद्धा कांदा लसूण नसलेलेच पदार्थ खायचे असतात. तर साधं सिम्पलचं तुम्ही शिरा बनवू शकता. शिरा आणि त्याच्यावरती भोग लावायच्या आधी त्याच्यावरती तुळशीचा एक पान आपल्याला ठेवायचा आहे. स्वामींना लावलेला हा भोग जो आहे तो तुळशी पत्राशिवाय अपूर्ण ठरला जातो. तर या प्रकारे पारायण झाल्याच्या नंतर आपल्याला हे भोग लावायचा आहे. आणि जर तुमच्याकडे तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता. तर 5 मुलांना बोलवून त्यांना तुम्ही तो प्रसाद देऊ शकता. या प्रकारे तुमच्या आजची सेवा पूर्ण होईल मित्रांनो. आणि माझीसुद्धा मी पण आज पारायण करते. तर ज्यांना करायचं असेल त्यांनी ह्या प्रकारे आजच्या दिवसाची सेवा करू शकता. किंवा जर आज वेळ नसेल, पुन्हा कधी करायचं असेल तर तुम्ही पुन्हा कधीही करू शकता. तर हे बघा मित्रांनो, माझ्याकडनं जितके होत असेल तितकी माहिती मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.